नमस्कार मित्रांनो, आशाच किचनच्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. पहिल्या ब्लॉगमध्ये बनवले होते आपण आशाच किचनची स्पेशल अशी पावभाजी आणि त्याचा खूप छान प्रतिसाद आला होता. तर आज बनवणार आहे आशाच किचनमध्ये हंडी स्टाईल चिकन रेसिपी. तर त्या मटक्यामध्ये चिकन कसं बनवायचं आहे आपण आज या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. तर ही वेगळ्या प्रकारची रेसिपी असणार आहे. तर हा ब्लॉग पूर्ण बघा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया ते करा आणि नवीन नवीन रेसिपी तुम्ही बघा. मित्रांनो, चिकन बनवण्यासाठी आज मसाले घेतले आहेत. प्रत्येक घराच्या जाऊन एक एक पदार्थ असा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आहे धणे पावडर, लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, हळद, चिकन मसाला. त्याचप्रमाणे या ठिकाणी घेतले आहेत अख्खे मसाले, ज्याच्यामध्ये आहे जिरे, दालचिनी, लवंग, मिरे, 2 तमालपत्र, 1 मोठी वेलची. त्याचप्रमाणे 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतले आहेत, 3 मध्यम आकाराचे कांदे लांबसर असे चिरून घेतले आहेत, अद्रक लसूण पेस्ट, त्याचप्रमाणे 2 मिरच्या आणि या ठिकाणी तळण्यासाठी तेल घेतलं आहे. आणि या ठिकाणी स्वच्छ असं धुवून घेतलेलं चिकन आहे. आणि या हंडीमध्ये आपल्याला आज बनवायचं आहे चिकन. प्रथमतः आपल्याला जो काय कांदा घेतला आहे तो कांदा आपल्याला तळून घ्यायचा व्यवस्थितपणे. तर तेल मस्तपैकी तापलेलं आहे, आता गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये कांदा जो आहे कांदा टाकायचा आहे. कांदा असं व्यवस्थित मोकळा करून टाकायचा, जेणेकरून तो व्यवस्थित तळला जातो. गॅस मोठा करायचा आहे आणि कांदा मस्त असा परतून घ्यायचा. तर कांदा पिंक पासून असा गोल्डन ब्राऊन होत आहे. आपल्याला जास्त तो करपवायचा नाही आहे, कारण करपल्यानंतर भाजीची टेस्ट पूर्ण चेंज होईल. तो या स्टेजवरती आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि कांदा काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारचा कांदा दिसला पाहिजे, कारण हा गरम असतो, त्याच्यामुळे तेलामुळे तो ऑटोमॅटिकली नंतर ब्राऊन कलरचा होऊन जातो. त्यामुळे गॅस बंद करायचा आणि कांदा काढून घ्यायचा. ज्यामध्ये आपण कांदा तळलेला ते तेल टाकायचं आहे. तेल छान प्रकारे तापलेलं आहे. त्याच्यामध्ये टाकलेलं आपण 2 तमालपत्र म्हणजे आपले खडे मसाले टाकलेले आहेत. त्याच्यामध्ये तमालपत्र, मोठी वेलची, 7-8 लवंग, काळे मिरे आणि 2 दालचिनीचे तुकडे. त्याला मस्तपैकी भाजायचं आहे. आणि त्यानंतर टाकायचं त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट. आलं म्हणजे अद्रक, काही जण अद्रक बोलतात, काही जण आलं बोलतात. गॅस स्लो करायचा आता आणि मस्तपैकी छान असं भाजायचं मंद आचेवरती. अद्रक लसूण टाकल्या एक मस्त असा सुगंध सुटतो या गोष्टीमध्ये. आणि आमच्या घरामध्ये अद्रक तर नेहमीच लागतं, चहासाठी म्हणा किंवा भाज्यांमध्ये म्हणा. सो अद्रक लसूण इज मॅन्डेटरी. तर अद्रक लसूण भाजल्यानंतर त्याच्यावर टाकायचं आहे 2-3 उभ्या चिरलेल्या मिरच्या. ते पण मस्तपणे तळून घ्यायचे आहेत. सर्व व्यवस्थित भाजल्यानंतर त्याच्यावर टाकायचं आहे आपले मसाले, ज्याच्यामध्ये कांदा लसूण, लाल तिखट, चिकन मसाला, धने पावडर, हळद आणि रंग येण्यासाठी थोडी काश्मीरी लाल. हे पण एकदम मंद आचेवरती याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. मस्त असा खमंग असा इथे वास सुटलेला आहे. वास म्हणण्यापेक्षा आपण सुगंध म्हणू शकतो.
सो गॅस थोडा फास्ट करायचा आणि व्यवस्थित असं भाजायचं. आणि जेव्हा तेल सुटेल तेव्हा समजायचं की मसाला व्यवस्थित भाजले गेलेले आहेत. त्यामध्ये टाकूया आपण जो काही तळून घेतलेला कांदा होता तो. बिर्याणी बनवायची असेल त्यावेळेस देखील असा कांदा मस्त तळून घ्यायचा, जेणेकरून एक मस्त असा स्मेल येतो याला आणि एक वेगळं असं टेक्स्चर येतं. सो तो देखील मस्तपैकी आडा जास्त वेळ त्याला हलवायचं नाही, कारण कांदा आपण ऑलरेडी व्यवस्थित भाजून घेतलेला आहे, तळून घेतलेला आहे. आता यामध्ये टाकूया थोडी कसुरी मेथी. कसुरी मेथीने देखील एक मस्त असा एक वेगळीच चव येते चिकनला, किंवा मटण म्हणा, किंवा फिश करी म्हणा, तुम्ही अंडा करी म्हणा. तर कसुरी मेथीने एक मस्त असं सुगंध येतो भाजीला. गॅस आपण बंद केलेला आहे, कारण मसाले करपण्याची शक्यता असते. त्यामुळे आता यामध्ये टाकायचं आहे टोमॅटो. सो तुम्ही टोमॅटो आणि कांदा यांचं पेस्ट बनवून देखील तुम्ही भाजी बनवू शकता. मसाले थोडे करपण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे थोडंसं किंचित असं पाणी टाकायचं. त्यामध्ये टाकायची माझी प्रिय अशी मैत्रीण, तेच कोथिंबीर. आता यामध्ये टाकायचं आहे स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन. अर्धा किलो चिकन घेतलं आहे. मस्त आता खालीवर करून घ्यायचं, जेणेकरून पूर्ण हा मसाला त्याला लागला पाहिजे. छानपैकी मसाले चिकनला लागलेले आहेत आणि मस्त असा स्मेल येतोय. चिकन अर्धा किलो आणले आहे, कारण आमच्या घरी फक्त नॉनव्हेज छोटा भाऊ आणि आई खाते. मी आणि बाबा आम्ही दोघं व्हेजिटेरियन आहोत. सो आमच्यासाठी या ठिकाणी वेगळा पदार्थ बनवण्यात येणार आहे. आणि चिकन म्हटलं की माझा भाऊ दिवसातून 2-3 वेळा जेवतो. सो चिकन स्वतः आपलं पाणी सोडतं, त्याच्यामुळे याच्यावर थोडं झाकण ठेवायचं 2 ते 3 मिनटं, जेणेकरून ते चिकन व्यवस्थित शिजेल आणि त्याचं पाणी सुटेल. ते एक्स्ट्रा पाणी टाकायची आपल्याला सध्या तरी गरज नाही आहे. बघू शकता चिकनला मस्त असं पाणी सुटलेलं आहे. चिकन स्वतःचं पाणी सोडतं आहे आणि मस्त तेल देखील त्याला व्यवस्थित लागलेलं आहे. पण चिकन शिजण्यासाठी आपल्याला थोडं याच्यामध्ये पाणी टाकावं लागेल. त्यामुळे या ठिकाणी मी एका बाजूला गरम पाणी ठेवलेलं. सो ते गरम पाणी थोडं टाकायचं यामध्ये. जेणेकरून चिकन व्यवस्थित शिजेल. कोणतीही करी बनवताना, चिकन बनवताना किंवा अंडा किंवा काही बनवताना त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं, कारण त्याच्यामध्ये व्यवस्थित असा एक लेअर देखील येतो, एक टेक्स्चर देखील व्यवस्थित येतो आणि त्याच्यामुळे भाजी पानसट देखील होत नाही. ज्याप्रमाणे आपण भाजी केली आहे, मसाले टाकले आहेत, त्याची चव ॲज इट इज राहते. कारण तुम्ही थंड पाणी टाकाल तर त्याची थोडकी जी काही चव आहे ती किंचितशी चेंज होते. त्याच्यामुळे नेहमी गरम पाणी टाका. यामध्ये टाकूया आपण चवीनुसार मीठ.
पुन्हा त्याला एकदा व्यवस्थित एकजीव करूया. आणि त्याच्यावर टाकूया माझी प्रिय मैत्रीण पुन्हा एकदा कोथिंबीर. आणि मंद आचेवरती त्याला आता चिकनला शिजवत ठेवूया. तर पुन्हा त्याच्यावरती झाकण ठेवूया आणि 5 ते 10 मिनटं त्याला मंद आचेवरती आपण शिजवत ठेवूया. चिकन आपलं शिजतंय तोपर्यंत आपण केक खाऊया. वा या. तर बघूया आपण चिकन कसं दिसतंय आता. वा मस्त तेल सुटलं आहे. ते म्हटलं ना मला गरम पाणी टाकायचं. गरम पाणी टाकण्याचा हाच एक फायदा असतो. मस्त असं त्याचा एक तरी येते त्याला आणि त्याच्यामुळे भाजी अजून चविष्ट लागते, रुचकर लागते. ते चिकन बघूया शिजलं की नाही. चिकन शिजलं नाही आहे अजून. त्याला मस्तपैकी आता झाकण ठेवूया आणि मीडियम आचेवरती त्याला शिजवण्यासाठी ठेवूया. कसं आहे? मीठ कमी झालं आहे. इकडे बघ आई, इकडे बघ. आमच्या आशाच किचनच्या सर्वेसेवा, ज्या स्वतः त्यांचं नाव आहे आशा, म्हणजेच आमच्या मातोश्री. आणि ते चिकन आता मस्त त्याला सुंदर असा रंग आलेला आहे. तर बघूया ते शिजलं की नाही आहे. तर टाकूया आपण आता मिंट, जे काही सुकवून ठेवलं होतं ते, पुदिना. सो इथे छोटे आणि आईसाठी चिकन शिजतंय आणि या ठिकाणी बाबा आणि माझ्यासाठी मूग शिजत आहेत. आमच्याकडे नेहमीच वेगवेगळे असे पदार्थ बनवावे लागतात. एकाला नॉनव्हेज, एकाला व्हेज, एकाला चपाती, एकाला भाकरी, एकाला भात. सो असे चोचले आईने आमच्या आधीपासूनच पुरवलेले आहेत. सो त्याच्यामध्ये आम्हाला काय वाटत नाही. बट मी असा आता झालो आहे की मला काही दिलं तर चालतं. साधी भाकरी आणि भाजी असेल तरी चालेल, ठेचा असेल तरी चालेल, फक्त नॉनव्हेज नको आहे. मित्रांनो बघू शकता आपलं चिकन मस्त की शिजलेलं आहे. सुंदर असा त्याला कलर देखील आलेला आहे, तरी देखील आलेली आहे आणि दिसण्यासाठी देखील ते खूप छान दिसतंय. आशा आहे की चविष्ट देखील असेल. ताई आता इथे ज्वारीच्या आणि बाजरीच्या भाकरी बनवेल. सो मी ते ताव मारणार नाही आहे, छोटा भाऊ मस्त त्याच्यावरती ताव मारेल. टन फुगत नाही हा कसे फुगली फुगली फुगत आलेली. फुटले होत्यात नाही काय होतं फुगत नाही. कसं आहे? मस्त. आई तू खाऊ बघ.